लग्नानंतर होईल प्रेम. आजच्या एपिसोडमध्ये नंदिनी जीवा बोलत असतात, चहा पित असतात. नंदिनी त्यांच्याकडे बघून मनात म्हणते की मला माहित आहे तुमचं एकतर्फी प्रेम नव्हतं. आणि दुसरीकडे जीव पार्थ फूड सॅलड खात खात काव्याला दाखवत असतो. काव्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करते आणि ते तर काव्याला चिडवत फूड सॅलड खात असतो. काव्या पार्थला पाहून काव्या पण पार्थपाशी येऊन दोघे जण फ्रूट सॅलड खात गप्पा मारत बसतात. पार्थ म्हणतो 11 वाजून 11 मिनिटं झाले आहेत, विश मागा काव्या, ही विश पूर्ण होतेच. मग दोघेही मिळून विश मागतात. दुसरीकडे नंदिनी जीवा बोलत असतात. जीवाची जखम दुखायला लागल्यामुळे तो आराम करतो. नंदिनी त्याच्याकडे बघून मनात विचार करते की तुम्ही बरे झाला की मी नक्की तुम्हाला विचारेल त्या मुलीविषयी. आणि सकाळ झाल्यानंतर मालिनी आणि पार्थ दोघे जण नाश्ता करत चेष्टा करत बोलत असतात. आणि ते बोलत असताना मालिनी विचारते त्या रात्री फार्म हाऊसला काय काय झालं. आणि तेवढ्यात कामवाली बाई काम करणाऱ्या ताई येतात आणि मालिनी त्यांना रूम मध्ये असलेली फाईल आणायला सांगते. आणि काम करणाऱ्या ताई रूम मध्ये जातात आणि तिथली फाईल आणून मालिनीकडे देतात. आणि ती फाईल तर ती असते ज्यामध्ये काव्यानी जीवा आणि काव्याचे फोटो ठेवलेले असतात. मालिनी ती फाईल बघणारच तेवढ्यात काव्या येते आणि ती फाईल माझी आहे म्हणून स्वतःजवळ ठेवते. आणि मालिनी देखील काव्याला विचारते त्या रात्री फार्म हाऊसला काय झालं होतं. आणि तेवढ्यात काव्याची एक मैत्रीण तिला घरी भेटायला येते. आणि दुसरीकडे नंदिनी जीवाला मदत करते आवरण्यासाठी आणि ते दोघं मस्त बोलत बसतात. नंदिनी विचारते काल तुम्हाला जे विचारणार होते ते विचारू का. नंदिनी त्याबद्दल बोलायचं आहे, मिस के बद्दल बोलायचं आहे. दुसरीकडे काव्याची मैत्रीण अनिशा घरी आलेली असते आणि ती बोलत असते तू क्लासला का येत नाही, आता तर महत्वाच्या नोट्स द्यायला सुरुवात झाली आहे. मालिनी पार्थ म्हणतात की काव्या तुम्ही का जात नाही क्लासला, जावा ना, तुमची मैत्रीण किती चांगली आहे, तुमची किती मदत करते. दुसरीकडे जीवाला नंदिनी म्हणते की त्या मुलीचा नावाचा टॅटू तुम्ही का जाळला आणि तुम्ही मला असं वाटत नाही तिच्या आठवणीतून बाहेर पडला आहात, तिला विसरला आहात. जीवा म्हणतो मी टॅटू जाळला ते मूव्ह ऑन करण्याचा प्रयत्न आहे. नंदिनी म्हणते तुम्ही किती म्हणत असला तरी मूव्ह ऑन नाही केलं असे मला वाटते, तुमचं एकतर्फी प्रेम नव्हतं.